काढले 112 125 कोटी रुपये नुसतं व्याज जात होतंय आणि आता कॅल्क्युलेशन केलं 8.5 लाख टनाचं गळीत तर आपल्याला जवळजवळ 700 ते 800 रुपये नुसतं व्याज आणि हप्ता होतोय 1 टनाला। आणि कसा आपल्याला दर मिळणार का हो? याच्या अगोदर अनेक कारखान्यांनी डिस्टिलरी वाढवली, अनेक कारखान्यांनी इथेनॉलला गेले, अनेक कारखाने कोजनला गेले। काय होतं? पैसा नव्हता का? होता, परंतु नजर नव्हती। आहे चाललंय बरं, शेतकरी काय मागत नाहीत, सभासद उद्रेक करत नाहीत, आपला दररोजचा मीटर चालू आहे, दररोज पैसे मिळतात, घरात नेऊन ठेवतात, अशा प्रकारचा कारभार झाला आणि त्यातून सह्याद्रीची प्रगती थांबली। अनेक शेतकरी पोरं ज्यांनी ट्रॅक्टर घेतल्या, ट्रॉल्या घेतल्या, आज सगळे देशोधडीला लागलेत, त्यांचे टोळीचे पैसे सुद्धा आले नाहीत, वसूल झाले नाहीत। अनेक शेतकरी पोरं या ठिकाणी देशोधडीला लागलेत। तुम्ही प्रश्न विचारा, किती पोरं आता तोडणी वाहतूक मध्ये आहेत, यांना मदत कोण करणार? या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला शेतीच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब सभासदाला मदत करतायत। अनेक कारखाने, अनेक ठिकाणी कारखान्यातून खतं पुरवली जातात, यांत्रिकीकरण पुरवलं जातं। अनेक वेळा मी सुद्धा मांडलं की ज्यावेळी भागधारकांसाठी काही कपात होती, त्या कपातीचं कधी कामं केलेत का, कधी पानंद रस्ते केलेत का, हे कुठेतरी अभ्यास करायची गोष्ट आहे। आता विश्वास आमच्या सांगितलं की दरवर्षी या ठिकाणी साखर पावसात भिजून ती पातळ होती। ही साखर जाती कुठे नक्की? अशी कशी पातळ होती? गोडाऊन आहे, ती साखर पातळ होऊन पाण्यात जाती, त्याचा हिशेब लागत नाही। असा जर कारभार चालला तर कधी कारखाना वरती येणार नाही। 3 वर्ष झालं 450 कोटी रुपयाचं कर्ज काढलं। कारखाना कसलाही असला तर नियोजनानं 1 वर्षात 12 महिन्यात पायाचा खड्डा काढल्यापासून चिमणीच्या टोकापर्यंत कारखाना उभा राहतो। नवीन यंत्रणा आली, नवीन टेक्नॉलॉजी आली, काम फास्ट होते। तुम्ही बघताय जो स्वप्नात नव्हता पूल, तो पूल सुद्धा या ठिकाणी कराडचा पूल बघा, 7-8 किलोमीटर पूल आहे, पट 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 होतोय। मग कारखाना का उभा राहत नाही? कारखाना एक दिवस उशिरा म्हणजे त्याच्या व्याजाचं बुरदान आपल्या सभासदावर, शेतकऱ्यांच्यावर जाते। म्हणून सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि सगळं कर्ज तुम्हाला आणि आम्हाला फेडायचं, आपल्या उसातनं फेडायचं। आणि म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखाना या ठिकाणी योग्य हातामध्ये गेला पाहिजे। आणि म्हणून हा जो कारभार चाललाय विद्यमान चेअरमनांचा, तो अतिशय भोंगळ कारभार आहे आणि हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे। आणि यासाठी गेल्या 4 महिन्यापूर्वी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी कारखान्याकडे दुर्लक्ष, आमदारकीकडे दुर्लक्ष, सरळ कारखाना तरी चालवला पाहिजे, नाहीतर निवडून दिल्यानंतर विकासात्मक कामं करण्यासाठी आमदारांनी आमदारकी वापरली पाहिजे, परंतु दोन्ही एकाकडेच। आणि म्हणून आपल्या 72 कराड उत्तरच्या जनतेनं गेल्या 4 महिन्यापूर्वी कारखानदारी वेगळी केली, आमदारकी वेगळी केली, आमदारकी काढून घेतली। परंतु ज्यांना निवडून आपण दिलं त्यांना सुद्धा वाटलं आता आपण आमदार झालं, आता कारखाना ताब्यात घेतला तर फरक काय पडतो? अरे बाबा, आम्ही त्यासाठी तर धडपडलो, कारखाना एका नेतृत्वात नको। तुम्हाला आमदारकी दिली, तुम्ही रस्ते करा, तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवा, विकासाला शासनाच्या तिजोरीत हात घालून विकासाला पैसा आणा, ही कोणतरी चालवाल ना। तुमची लुडबुड कशाला पाहिजे? वेताळ साहेबांनी सांगितलं विद्यमान चेअरमनचं काय टार्गेट आहे, कुणाला सेट करायचं आहे, आणि विद्यमान आमदारांचं काय टार्गेट आहे आणि कुणाला सेट करायचं। मी खरं तर प्रामाणिकपणे सांगितलं ती निवडणूक नको, ही निवडणूक कराड तालुक्याची अस्मितेची निवडणूक आहे।
या ठिकाणी रामकृष्ण वेताळ साहेब आहेत, निवास थोरात आहेत, यांच्या नेतृत्वात आपण सह्याद्रीची निवडणूक लढू आणि यांना आपण मागणं पाठिंबा देऊ. ते सह्याद्रीचा कारभार बघतील, जिथं चुकतील तिथं आपण हसूड उगारू. परंतु नाही, काही लोकांना यामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता, काही लोकांना यामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता. हे एकत्रीकरण कुणाला बघवत नव्हतं, म्हणून वडावड केली. अक्षरशः पृथ्वीराज बाबांच्या समोर वडावड केली. आता सांगतात ना भाषणात ना, 9 शिटा देतो, 10 शिटा देतो. अरे कुणाला शिटा पाहिजे होती? कुणाला त्या ठिकाणी सत्ता पाहिजे होती? आम्ही कधीच सीट मागितली नाही. आणि एवढं जर दानशूर होतं तर धैर्यशील कदमाच्या गावात सुद्धा चर्चा चालू असताना माझ्या भावकीतल्या कार्यकर्त्याचा एक अर्ज भरला. भीमराव काकांच्या गावात त्यांच्या परस्पर अर्ज भरला. आमच्या शैलेशच्या कोपर्डे गावात पार्टी फोडून एक माणूस उभा केला. हे तुमची दानत, हे तुमचं नेतृत्व. अरे नेत्यानं नेत्याप्रमाणे वागावं, ज्यावेळी पद मिळतं त्यावेळी पालकाप्रमाणे वागावं. पण काय तुम्ही बालकाप्रमाणे वागता? कोण तुम्हाला विचारणार नाही, पण जनता बघते, जनता हिसाब ठेवते, जनता विचारत आहे. तुम्हाला 4 महिन्यापूर्वी निवडून दिलं, अजून आमच्या गावात तुम्ही आला नाही. आमचे साधे आभार तुम्ही मानले नाहीत. ज्या गावात आलं त्या गावात फक्त लोकांनी सत्काराला बोलवलं म्हणून गेला. इथं बसलाय तर त्या कोपाड्यात आले का? तुमच्या पायाला हात लावून आभार मानला का? बनवडीत आले का? तुमच्या पायाला हात लावून आभार मानले का? का नडशीत आले का सुरलीत आले? सुरलीत तर वेगळाच प्रकार. आमच्या बहादर रामकृष्ण वेताळनी या ठिकाणी पुढे होऊन काम केलं, मताचं लीड दिलं. त्यांचं म्हणणं आलं, कुठं पाठवले ना? बेंगलोरला. बेंगलोरवरला जा, नाही तर ते नेपाळात जा म्हणलं. अरे जरा तरी मत दिलेल्याचा उपकाराची जाणीव ठेवा, जरा तरी. हा, अजून हळद वाढली नाही, ह्या बोटावली शाई वाढली नाही, अंगावला गुलाल गेलेला नाही. आम्ही आनंदी आहे. या ठिकाणचा निष्क्रिय आमदार आम्ही बदललाय. तुम्ही कसं आमच्याशी वागता आम्ही बघणार नाही. आम्ही तुमच्या टीका पण करणार, टीका पण करणार नाही. खरं तर परवा ते म्हणले, आम्हाला सगळ्याला म्हणले लबाड. काय म्हणले? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? इंद्राचा दरबार भरलेला असतोय आणि इंद्राच्या दरबारामध्ये एक आपला सामान्य माणूस जातो, त्याला स्वर्गात जागा मिळते आणि गेलं की त्याचं डोकं फिरतं, तिथे सारखं टिक 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 वाजत असत. तर ते विचारतं ही काय आहे? काय नाही, खोटं कोण बोललं की टिक टिक वाजत. काय म्हणलं ना, पृथ्वीवर खोटं कोण बोललं की ती टिक टिक वाजत. आपला आश्चर्यानं माणूस बघत राहिला, तोवर ती खटखट 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 वाजायला लागली. म्हणली ही काय? नाही नाही, ही म्हणले विद्यमान आमदारांची सभा चालू असेल. ह्याच्यापाशी खोटं बोल, त्याच्यापाशी खोटं बोल, त्याच्यापाशी खोटं बोल. सगळ्या नेत्यांना गंडवायचं जिल्ह्यातलं काम केलं. मी ह्यांना भेटलो, त्यांना भेटलो, माझं काय नाही. अरे तुझं काय नाही, मग फाटलं कसं? फाटलं कसं? कधीतरी उत्तरानं जाब द्यावा लागल. परंतु तुम्ही ना आम्ही गाफील राहता कामा नये. आपल्याला या भागाचे प्रश्न सोडवायचे, शेती पाण्याचा प्रश्न सोडवायचे, कामगारांना न्याय द्यायचा, कारखान्याच्या सभासदांना न्याय द्यायचा. उगाच निवडणूक कारखान्याची आणि पहिल्या दिवसापासून टीका धैर्यशील कदमावर, ही कशासाठी? तुम्ही बोला, कारखान्याच्या कारभारावर बोला, तुम्ही तसं कसं आहे ते बोला, तुम्ही काय करणार आहे ते बोला. आणि आज तुम्हाला सांगतो, ते आता काय म्हणतात गावोगाव की मी आमदार आहे. काय म्हणतात ऐका, मी आमदार आहे, तुम्ही आता मला मतं नाही दिली कारखान्याला तर मी तुमच्या गावात विकासाला निधी देणार नाही. म्हणतात का नाही? म्हणतात, म्हणतात का नाही? म्हणतात निधी देणार नाही. अरे बहादर, हे कराड उत्तर मध्ये 1000 कोटी रुपये आणलेत तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर. त्यावेळी तुम्ही किती निधी आणला? किती निधी आणला? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते होतो, मी पण होतो. शासनाच्या तिजोरीत हात घालून
या करोड उत्तरच्या कुठल्या गावात किती निधी आणला याचा एकदा हिशोब होऊन जाऊ द्या. आणि निधीची काळजी करू नका. तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला पण आश्वासित करतो, माझा नेता जयकुमार गोरे माझ्या पाठीमागे ठामपणे आहे. शेती पानंद रस्ते असतील, ग्रामपंचायत कार्यालय असेल, काँक्रिटीकरण असेल, एकालाही 1 रुपया कमी पडून देणार नाही. ते जेवढे आणतील त्याचे दुप्पट पैसे नाही धैर्यशील का तुम्हाला आणलं राजकारण सोडून देईल. म्हणून निधीची भीती घालून कोण आमचा कार्यकर्ता दबल ही सोडून द्यावं. कारण आमचा कार्यकर्ता 25 वर्ष आमदारांच्या विरोधातच काम करतोय. आता बरोबर किती वर्ष, त्यावेळी कुठला निधी आला, त्यावेळी निधी नाही काही नाही. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आपला विजय नक्की आहे, आपण जिंकणार आहोत. पण 2 दिवस गाफील राहू नका. मगाशी संपतदादांनी सांगितलं की बाबा रे कोणतरी रातचा येईल, लक्ष्मीचं दर्शन दाखवाल, जरूर करा, जरूर करा, सगळ्यांनी घ्या. आणि काय शिल्लक राहिलं तर आमच्याकडे पण द्या. हे सगळे वर्गणीकडून चाललंय हो सगळं. त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. नक्की विमान जिंकणार आहे. आणि विमान जिंकणार आहे ते सह्याद्रीच्या भल्यासाठी जिंकणार आहे. तुम्ही कोण कुठं आहे, कोण कुठं बघू नका, पण तुम्ही सगळ्यांनी सभासदांना भेटा आणि विनंती करा की सह्याद्रीमध्ये परिवर्तन करण्यासाठी विमानावर शिक्का मारून या पॅनलला भरघोस मतानं विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.